महाराज महाराज काही न लगे एक भावाची कारण तू का म्हणे अन्न विठोबाचे मग काहीच लागत नाही फक्त भाव लागतो मग त्याच्यात विठ्ठलाचं नाव का घेतलं दुसरे देव नाही 33 कोटी देव असते चामुंडा भैरव याच्यात विठ्ठलाचं नाव का घेतलं मी म्हणजे विधाता ब्रह्मदेव ठ म्हणजे नीलकंठ महादेव ल म्हणजे लक्ष्मीभूती भगवान विष्णू या तिघाचे एकत्रीकरण म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा होय म्हणून विठ्ठलाचं नाव घेतलं एकदा जरी आपण देवाचं नाव घेतलं ना तरी आपला जीवन उद्धार झाला कसं झालं सुंदर असा एक दृष्टांत सांगतो आणि माझं कीर्तन मी थांबतो भजन करा विठ्ठल दोघे भाऊ होते एका घरामध्ये एकाला भजन आवडायचं आणि एकाला भजन आवडायचं नाही एकाला भजन कीर्तन आवडायचं एकाला भजन कीर्तन आवडायचं नाही बघा लक्ष द्या ज्याच्या अंगात ताप असतो ना त्याला भोजन गोड लागत आणि ज्याच्या अंगात पाप असतं ना त्याला भजन गोड लागत एखाद्या चविष्ट स्वयंपाक झाला त्याला म्हणायचं चव नाही म्हणायच्या अंगात ताप आहे आणि कीर्तन भजन चांगलं झालं म्हणलं आपण म्हणायच्या अंगात पाप आहे मग या दोन गोष्टी असतात ते झाल्याच्या नंतर दोघं भाऊ होते आता काही काही घरात असं असतो नवऱ्याला देव आवडतं तर बायकोला आवडत नाही बायकोला आवडतं तर नवऱ्याला आवडत नवरा कीर्तनाला गेला की बायको म्हणते बघा आला आमचा कीर्तन त्याला टाकायच्या महाराजाच्या कीर्तन आला आमचा कीर्तन आणि जर नवऱ्याला आवडत नसत बायकोला आवडत नसेल बाई कीर्तनाला घरी जाऊन म्हणणार 100% आली आमची संतीन बाई आली आता असं म्हणतात मग असे दोघं भाऊ होते एका भावाला देव आवडायचं एका भावाला नाही आवडायचं चहा संपली का तुमची असं आहे घ्या एक अजून भेटून चांगलं घ्या विठ्ठल विठ्ठल तुमचं प्रेम होईल तुमचं चहा पाजून होईल पण आमचा दिवाळा होईल नाही कधी हो द्या तुमचं चांगलं निघू द्या आमच्या दिवाळा असं निघायलाच की आता शिल्लक राहिलं मग एकाला देव आवडायचं एकाला नाही आवडायचं आणि ज्याला नाही आवडायचं तो लहान भाऊ होता मोठा भाऊ म्हणला एक महाराज माझ्यासारखा आला आणि त्याला विनंती केली अहो तुम्ही काही करा पण याला एकदा देवाचं नाव घ्यायला त्याला देव आवडत नाही सगळं घर परमार्थिक आहे आणि परमार्थ्याच्या घरामध्ये राक्षस कुठून जन्माला आला त्यालाच तो महाराज म्हणला माझ्यासारखा होता देव दाढी ना बाडी नुसता अंगाची काडी घरात बसलं आणि बसल्याच्या नंतर